मूंद गई खोलते ही खोलते आंखें गालिब, यार लाए मेरी बाली पे उसे, पर किस वक्त. मित्रो, मित्र जर तसे खरे असतील ना, तर त्यांचं आपल्या आयुष्यातील स्थान खूप असं विलक्षण असतं. खऱ्या मित्राचं नातं हे लव्ह अँड हेट रिलेशनशिप सारखं असतं. वरून जर ते कधी कधी खूप असं कठीण वाटलं तरीसुद्धा ते आतून अगदी मुलायम, अगदी नारळातल्या शहाळ्यासारखं असतं. नारळातल्या शहाळ्यासारखं, पण ठीक आहे, जे असेल त्याचं, शहाळ्यासारखं किंवा नारळातल्या शहाळ्यासारखं. आठवा तो शोले पिक्चरमधील तो महत्त्वाचा सीन, ए दोस्ती हम नहीं तोडेंगे, हे असेल. किंवा तो 3 इडियट्समधला जो सीन आहे, ती मैत्री. आणि त्याचबरोबर आपला मित्र आपल्या वर्गामध्ये पहिला येतो याचं होणारं अधिकचं दुःख, ती भावना. अगदी तुम्ही अलीकडचा प्रचंड असा गाजलेला, अगदी सक्सेसफुल असा जर चित्रपट घेतला, सैराट, त्याच्यामधलं 8वा ते त्रिकूट, मित्रत्वाची गोष्ट जिथे जिथे म्हणून येते तिथे अशी शेकडो उदाहरणं तुम्हाला देता येतील. पिक्चरमधील एखाद्या कॅरेक्टरचं जाऊ द्या, पण प्रत्यक्षामध्ये सुद्धा मैत्रीचं नातं हे अगदी विलक्षण असं असतं बरं का. तुम्हाला मी एक प्रत्यक्ष अनुभवलेला किस्सा सांगतो. एकदा काय झालं, कॉलेजच्या लायब्ररीकडे जाताना मी काही तरुणांची अशी बाचाबाची ऐकली. भांडणं वगैरे काय नव्हतं, ती साधी एक तरुणांमधली जी बाचाबाची असते तशी ती बाचाबाची होते. मला येताना पाहून ती पोरं थोडंसं थबकली, पण थोडाच काळ, आणि लगेचच पुन्हा ती आपल्या फॉर्ममध्ये आली आणि बोलायला लागली. पण एव्हा मी माझी चाल काय केली होती, हळू केली होती. मित्र, मला माहीत आहे की ओव्हर हिअरिंग हे तसं खूप अनडिग्निफाईड असलं तरीसुद्धा जे काही मी कानावर पडत होतं ते ऐकत होतो. त्या ग्रुपमधील एक मुलांना म्हणत होता, हे बघ, जे झालं ते झालं, आजपासून ती तुझी वहिनी. भावाचं प्रेम आहे ना तिच्यावर, झालं तर तू काय कर, तू आपला रस्ता बदल, ती तुझी वहिनी. लक्षात आलं? कोण? ती तुझी वहिनी. आणि त्या घेरलेल्या पोरानं हो, ती माझी वहिनीच म्हटल्यानंतर त्याने तिला सोडून दिलं. मी आपला चालता विचार करत होतो, ती कोण, त्या भाऊ कोण, जे झालं म्हणजे नेमकं काय झालं वगैरे गोष्टी तशा जरी मी ऐकल्या असल्या तरीसुद्धा या क्षणी मी त्या दुर्लक्षित केला. जाता जाता जेवढं म्हणून काही कानावर पडलं तेवढं मी ऐकलं. त्यात मी तसा सेल्फ डिक्लेअर्ड मॉरल पोलिसिंगचा प्राध्यापक वगैरे काहीच नव्हतो. गोष्ट अगदी तशी साधी होती आणि मी ती अत्यंत साधेपणानं जाऊ दिली, इतकंच. नाहीतरी आपल्याकडे मित्र हो, सेल्फ डिक्लेअर्ड मॉरल पोलिसिंगचे प्राध्यापक त्याचं पीक भरमसाठ असतं. आज ना मला हे सगळं आठवायला लागलेलं आहे. त्याचं कारण असं आहे, त्याचं कारण गालिबचा हा शेर, मूंद गई खोलते ही खोलते आंखें गालिब, यार लाए मेरी बाली पे उसे, पर किस वक्त. गालिब या शेरमध्ये ना आपल्या सर्व मित्रांचे तसे आभारच मानतात. ते म्हणतात, माझ्या मित्रांनी माझ्यासाठी काही कमी केलेले नाही आहे, पण हाय रे किस्मत, ते जेव्हा तिला माझ्याजवळ घेऊन आले तेव्हा खरं तर खूप उशीर झाला होता. अर्थात तिची वाट बघून माझे डोळे तसे कायमचे मिटले होते. आता तिचा माझ्या उशाशी येण्याचा काय उपयोग होता आणि माझ्या सर्व मित्रांच्या प्रयत्नांना तरी काय अर्थ होता. गालिब या शेरच्या शेवटी एक प्रश्न उपस्थित करतात आणि त्याची उत्तरं कदाचित आमच्या कॉलेजच्या पोरांनी शोधली असतील. एकदा का वेळ निघून गेली तर त्याचा काहीही उपयोग नसतो हे त्यांना चांगलंच माहीत आहे. म्हणूनच मी सांगितलेला जो काय असा किस्सा होता त्याच्यामध्ये तो मुलगा म्हणत होता, हे बघ, जे झालं ते झालं, आजपासून ती तुझी वहिनी. भावाचं प्रेम आहे तिच्यावर, विषय मिटला, झालं तर. पुढची प्रत्येक पिढी ही अगोदरच्या पिढीपेक्षा खूप अशी स्मार्ट असते, हे अगदी खरं आहे मित्र. या शेरमध्ये गालिबच्या ज्या मित्रांनी प्रयत्न केले
मित्रांनी खरोखर प्रयत्न केले, पण वेळ निघून गेली होती. गालिबा शेरमध्ये स्वतःच सांगतात, यार जब लाए मेरी बाली पे उसे, बाली म्हणजे उशाला, यार लाए मेरी बाली पे उसे पर किस वक्त. असा काही जो चान्स असतो तर कदाचित अलीकडच्या मुलांना घ्यायचा नसतो. फैसला लगेच आला पाहिजे. म्हणूनच तो मुलगा अगदी जज होऊन म्हणत होता, आतापासून ती तुझी वहिनी. झालं तर मग. त्यामुळंच मला बऱ्याच वेळा विचार करताना वाटतं की देवदासमधील जे काही प्रेम आहे आज किती जणांना भावेल, किती जणांना पटेल हा एक प्रश्नच आहे. कधी कधी मला वाटतं की प्रेमाच्या या ट्रॅडिशनल असतील किंवा ज्या शाश्वत संकल्पना आहेत त्याही आजकालच्या काळामध्ये तशा बदलत चालल्या आहेत. मला एका कवी संमेलनामधील एका तरुण कवीची एक कविता आठवली. जी कविता त्या कवीनं सादर केली होती त्याचा सेंट्रल थॉट किंवा ज्याला आपण थीम म्हणता होईल ती होती बेवफाई किंवा इनफायडेलिटी. मग किंवा आणि आपण ज्याला रिफ्रेन म्हणतो म्हणजे प्रत्येक कडव्याच्या शेवटी येणारे जे काही शब्द होते ते होते, आता काय करायचं. अगदी साध्या भाषेत जर तुम्हाला सांगायचं झालं तर त्या कवीला असं वाटत होतं की तिनं त्याला डिच्चू दिलाय आणि आता त्याला असा प्रश्न पडलाय की आता काय करायचं. खरं तर ट्रॅडिशनली जर आपण विचार केला, ट्रॅडिशनल प्रेमाच्या संकल्पनेचा विचार केला की त्याला आता एकच मार्ग आहे आणि तो एकच मार्ग म्हणजे एकतर सेल्फ डिस्ट्रक्शन देवदाससारखं किंवा मैखाना, शराब, वेडेपण, एकटेपण आणि त्याची जर चांगली बाजू जर घ्यायची असेल तर त्याग करणं किंवा त्यागमूर्ती बनणं. म्हणजे जुन्या पुराण्या पिक्चरमध्ये जे काही सांगितलं जातं ना गाण्यांमध्ये, खुश रहे तू सदा ये दुआ है मेरी, खुश रहे तू सदा ये दुआ है मेरी, ना 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 ला रा ला ला रा ला रा ला रा. पण अलीकडच्या मुलांना हे तत्व पटेलच याची काही खात्री देता येत नाही. तर तो कवी संमेलनामधला जो कवी होता तो काय म्हणत होता, तो हताश होऊन एकच म्हणत होता, आता काय करायचं. मला तर एका क्षणी वाटायला आलं, हा बंदा जो आहे हा खूपच असा सिन्सिअर दिसतोय. यानं मैत्रिणीचं त्याच्यापासून तुटणं हे खूपच असं मनाला लावून घेतलंय. खरं तर हा देवदास इन मेकिंग आहे. पण त्याचं शेवटचं कडवं आलं आणि सगळ्यांना असा शॉक बसला. आता काय करायचं, जो रिफ्रेन होता, आता काय करायचं म्हणून त्यानं त्याचं उत्तर स्वतःच देऊन टाकलं आणि तो म्हणाला, आता दुसरीला शोधायचं. त्याच्या या ट्विस्ट इन द टेलनं सगळं सभागृह कसं खदखदवून हसायला लागलं. दॅट बस्ट इन टू लाफ्टर. एकच हशा आणि एकच गडगडाट. त्यावेळी मी म्हटलं, वारे पठ्ठ्या तू तर साला नवीन पिढीचा नायक, आता दुसरीला शोधायचं. मित्रहो, या सर्व गोष्टींमधला जरा विनोदाचा भाग जरी आपण सोडला तरीही काही मूलभूत प्रश्न राहतात. गालिबांचं म्हणणं, मूंद गई खोलते ही खोलते आंखें गालिब, यार लाए मेरी बाली पे उसे पर किस वक्त. गालिबांच्या शेरमधली जी हताशा आहे ती तिच्या उत्कटतेबरोबरच येते आणि खरं तर ही गोष्ट तिथं कमाल करून जाते. हा शेर सांगतो मित्रांची महती. मित्र असेच असतात, अगदी परीक्षेच्या वेळी कॉपी करताना देखील एकमेकास सहाय्य करो हे तत्व अगदी ते मनोभावे मानतात. प्रेमामध्ये एकमेकाला मदत करणं यामध्ये मित्रांसारखा कुठलाही दुसरा दुवा नाही मित्र. मग त्यामध्ये पळून जाऊन विवाह केलेल्या आपल्या प्यारी जोडीला पोलीस स्टेशनच्या बाहेर रात्रभर उभे राहून त्यांना प्रोटेक्शन देण्याचा विषय असो किंवा नवीन भाऊ आणि वहिनी यांची टांग खेचण्याचा असा वेल प्लॅन्ड प्रोग्राम असो,
मित्र हो, मित्र हे मित्रच असतात. खरं तर मित्र असतात तुम्हाला आधार देणारे, मित्र असतात तुम्हाला सावरणारे, मित्र असतात तुम्हाला आवरणारे आणि मित्र असतात तुम्हाला प्रसंगी डाफरणारे देखील. पण या शेरमध्ये जो हताशेचा भाग येतो तो बहुतेक वेळा बहुतेक प्रेम कहाण्यांचा अत्यंत महत्त्वाचा भाग असतो. म्हणूनच आपण म्हणतो ना, लकी वन्स गेट मॅरीड टू देअर बिलेवेड, लकी वन्स गेट मॅरीड टू देअर बिलेवेड अँड अनलकी वन्स जस्ट गेट मॅरीड. गालिबांचं तिचे येण्याची वाट पाहणं असेल. वाट पाहण्याचा कुठला अंत असा नसतोच. मीरेच्या त्या शब्दांसारखा, कागा सब तन खाइयो, कागा सब तन खाइयो, चुन चुन खाइयो मांस, कागा सब तन खाइयो, चुन चुन खाइयो मांस, बस दो नैना, अरे कन्फ्यूज, बस दो नैना, अब आ गया ना. हाँ, बस दो नैना मत खाइयो, उनमें पिया मिलन की आस, कागा सब तन खाइयो, चुन चुन खाइयो मांस, बस दो नैना मत खाइयो, उनमें पिया मिलन की आस. प्रेमामधली जी आस असते ना, तीच माणसाला खऱ्या अर्थानं जिवंत ठेवते. ती नेहमी असं माणसाला पुढं पुढं घेऊन जात असतेच. त्यामुळे कधीकधी वाटतं प्रेमाच्या पूर्ततेपेक्षा कधीकधी त्याचं अपूर्ण राहणं हीच एका दैवी आशीर्वादाची गोष्ट असते. प्रेमामधली ही आस माणसाला जिवंत ठेवते, तीच माणसाला असं पुढं पुढं घेऊन जात असते. पण हा फिलॉसॉफिकल भाग थोडाच पटतो अलीकडच्या पिढीला. अलीकडची पिढी ही खूप एक्झिस्टन्शियल आहे. तिला हवं आहे पूर्णत्व, तिला हवं आहे जगण्यातली ती मस्ती. आणि गालिब तर फिलॉसॉफी असेल किंवा एक्झिस्टन्शियलिझम असेल, या दोन दोऱ्यावरती अगदी सहजपणे चालत जातात, ते सहजपणे चालत राहतात. आणि मित्र हो, हीच तर त्यांची खासियत आहे, हीच तर त्यांची गंमत आहे. ठीक आहे, पुढच्या वेळी पुढचा शेर असंच एखादा छान गालिबचा शेर घेऊया आणि आपण चर्चा करूया. धन्यवाद. कीप वॉचिंग. कीप वॉचिंग.